श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 21. अधिक मास पुरुषोत्तम मास या अपूर्व संधीचा लाभ घेऊन आपण प्रत्येकानं या महिन्यात प्रत्येक दिवशी काही ना काही उपासना अवश्य करावी. या दिवशी आपण कितीही उपासना केली याला महत्व नसून किती मनापासून केली, किती मनोभावे केली याला महत्व आहे. स्वतः पुरुषोत्तम भगवान यांनी अधिक मासाला खूप मोठं वरदान दिलं आहे. त्यामुळे छोटी छोटी पुण्यकर्म जरी आपण केली तरी ती पुण्याईच आपल्याला कामाला येते. भगवान पुरुषोत्तम यांचं जप तप नामस्मरण करूया आणि आपला जीवनाचा उद्धार करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी सद्गुरु उदारा करुणार्णवा कृपा सागरा. तुझ विनमज आसरा नसे दुजा कृपाळुआ. कृपा कटाक्षी निरखावे भक्तजन प्रतिपाळावे. अर्भका परिपुरवावे लळे माझे स्वामिया. जी जी आळ घेतसे बाळक ते पिता पूर्वीत देख. तेवी मी रंकानुरंक घ्यावी भीक महाराजा. ऐका श्रोते जन तुर मल महिमा परिकर. जो ऐकता भवदुस्तर निरसे साचार अनयसे. सायास न करिता अनायासे सापडे निधीचा सारांश कवडी. देऊ न सापडे परिस केवी अभेरावळ चतुरे. तैसेची हे घेऊन या अनायासे सापडे तेरेचे निधीचे साकडे. मल महात्म्य जाण लक्ष्मीनारायण संवाद पूर्ण आगात येथेची पुण्याचरण करा साधन. एवढे माता लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणाल्या, ब्राह्मणाची सेवा केल्याने काय होतं, ब्राह्मणाला दान दिल्याने काय होतं याविषयी सांगावं. तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, ऐके हो सागर तने द्विज सेवा पुण्य महोदय. जे आचरलिया पापक्षय तात्काळ होय. तयाचा शुभानने ब्राह्मण सेवा करणं अत्यंत पुण्यकारक आहे, ज्यामुळे सर्व पापांचा नाश होतो. आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीला माहूर गावाची एक कथा सांगू लागले. हे सकळ श्रवण केल्याचे फळ दुःख नसून जाय सकळ. तरी ऐसा एक नगर विशाळ होता तव ते माहूर नाम तयाचे. येथील जन समस्त पाही स्वधर्माचारी सर्वही. धनवान पुत्र कलत्र पाही व्याधी नाही तिळभरी. दुःख दरिद्र रोग चिंता नसे कोठे. तयासी वार्ता रिक्त हस्ते न दवडती अतिता कथा. वार्ता घरोघरी तेथील देवी परम दारुण. रेणुकाती नामाभिधान परशुराम जननी पूर्ण ख्याती जान त्रिभुवन. ते जमदग्नेची भार्या पाही जगत्रयी पूजती. सर्वही कामना पूर्वतसे तेही भक्त जनांची आदरे. जमदग्नी ऋषींची पत्नी भगवान परशुराम यांची माता देवी रेणुका यांची प्रसिद्ध तीर्थक्षेत्र किंवा वस्तीस्थानी माहूर गावातील सर्व जे लोक आहेत भक्तिभावे देवीची पूजा करत असतात आणि सर्व देवींच्या आशीर्वादानं त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. सर्व सुखाने राहत होते. दुःख दारिद्र्य रोग चिंता यापासूनही ते सदैव वंचित होते. अशा या तीर्थक्षेत्री अनेक ऋषी साधू ब्राह्मण राहत होते. या गावामध्ये ब्राह्मणाची सेवा करणारी चाकरी करणारा एक शूद्र राहत होता. अतिशय परमार्थिक निष्कपट आणि मनात कुठलाही स्वार्थ न ठेवता तो या ब्राह्मणाच्या ऋषीची सेवा करत असे ऋषींचे तो पाय धुत असे. त्यांच्यासाठी गरम पाणी देत असे. त्यांना चंदन लावत असे. फुलांच्या माळा त्यांना करून देत असे. कोणी जर अतिथी आला तर त्यांची ही सर्व व्यवस्था हा शूद्र करत असे. तो त्यांची सेवा करत होता. सेवा करून त्यांना संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्याची बायको मात्र ती धर्माचारी होती. पतीची सेवा देखील करत नव्हती. मात्र अतिथी आल्यानंतर ती थोडासा कंटाळा करत असे. तरी देखील शूद्र आणि त्याची पत्नी ब्राह्मणाची सेवा करत असताना कधीही त्यांना कुठलीच कुचराई केली नाही. ऐसी ब्राह्मणाची दंपत्ये उभयंता प्राकाजी धनवेचिता. वाचे नान तीच सर्वथा गर्विता दोघेही. सेवा करिता दोघेही खेदन मानतीच. काही उल्हासयुक्त सदा सर्वदाही गर्व नाही. तिळभरी पदरी असलिया धन. जो अगर्वित सुख संपन्न तो ईश्वरी अंश जाण. म्हणती सज्ञान विवेकी विद्या असो वा विनयता धन असो. नितलीनता शक्ती असून गर्वहितता तो ईश्वरी अंश. जाणीजे तो अत्यंत
अत्यंत विद्यावान आहे, मात्र नम्र आहे. ज्याच्याकडे भरपूर धन आहे, मात्र त्याला कशाचाही गर्व नाही. परस्त्रीला जो कधीच वाईट नजरेने बघत नाही, तो कुणाची निंदा करत नाही. स्वतःची आत्मस्तुती म्हणजे स्वतःची प्रशंसा कधीही करत नाही. ज्याला न काही गमावल्याचं दुःख आहे, ना काही मिळाल्याचा आनंद आहे, असा प्रत्येक जण त्यांच्यात ईश्वरी अंश असतो. शूद्र आणि त्याची पत्नी ब्राह्मण सेवा करून अतिशय सन्मार्गाने याचे जीवन व्यतीत करत होते. तेव्हा एकदा एक संकट त्यांच्यावरती आलं. तेव्हा तेथे एक विप्र वर्तले. श्रवण करी यथार्थ शूद्राचे देही कुष्ठ भरत अकस्मात दैवयोगे रक्त गळे रात्रंदिवस उदास झाले मानस वने अचरता स्वधर्मास के विनाश शरीरी आता विप्र सेवा करीतसे मज क्षीणता प्राप्त झाली सहज जगी झाले थोर काज वाचली आणि नो कवन नेनो पापाचा ठेवा आता मरण देगा देवा ऐसा उदास झाला जीवा परी आयुष्य ठेवा सरेना. त्या त्या शूद्राला अचानक एकदा कुष्ठरोग झाला. त्याच्या जखमामधून रात्रंदिवस घाम गळत होता. त्याचं मन अगदी उदास झालं होतं. ब्राह्मण सेवेचे ते व्रत मी आता कसं पूर्ण करू आणि कुठल्या कर्माचे हे भोग आहे अशी चिंता त्याला वाटत होती. शूद्राच्या पत्नीने त्याला धीर दिला आणि म्हणाली, तुम्ही चिंता करू नका, अधिक मास आला आहे. या मलमासामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये आपण तीर्थस्नानाला जाऊया. शूद्राची पत्नी पतिव्रता होती आणि धीटही होती. ती रडत बसली नाही किंवा आता माझं काय होणार, आपल्याला प्रपंचाचं काय होणार असा विचार न करता तिने शूद्राला धीर दिला. इतर स्त्रिया परियसी ते शूद्र वनिता नव्हे तैशी उपदेशसे भ्रतारासी जावे तीर्थासी म्हणून तयासी मानले उत्तर शूद्र बुद्धी तव कर्मानुसार पूर्व सुकृत घडले साचार उभे ठाकले येऊनी आजवरी विप्र सेवा केली तेची आता कामी आली वासना तयाची फिरली व्रती मुरडली सुख स्वार्था या लागी पहिलेची असावे दृढपण वेळेची कामना न पडे आठवण म्हणून नित्य मन व्हावे अनन्य भगवंती तव तो क्षुद्र काय करिता झाला अकरोनी कांतेच्या बोला धनाचा संचय होता होता तयाचा केला तो यथा भागे विभागिता झाला. शूद्राने मग काय केलं, त्याने जे धन साचवलं होतं त्या धनाचे 3 भाग केले. त्यातील एक भाग त्याने आपल्या पत्नीला दिला, 2 भाग आपल्या पुत्रांना दिले आणि एक भाग आपल्या स्वतःसाठी ठेवला. तीर्थयात्रा करण्यासाठी त्याने ठेवला. तीर्थयात्रेसाठी लागणारे साहित्य त्याने घेतले आणि जे ब्राह्मण तीर्थयात्रेसाठी निघाले होते आपल्या कुटुंबासह शूद्र देखील यात्रेला निघाले. त्यावेळी अधिक मास आला होता. सर्वजण पवित्र स्नान करत होते. त्यांच्यासोबत हा देखील नदीमध्ये जाऊन पवित्र स्नान करू लागला. आधीच गौतमी पवित्रतावरी मलमास प्राप्त होता. ते देखिले पुण्यनुभूतो भविष्यतावरी प्राप्तता सत्संग एक गंगा बिंदू झगटता शरीरी तात्काळ होय पापाची बोहरी संत ब्राह्मण सेवा तयावरी हे तो अधिकाधिक होय पै ऐसा शूद्र स्नान करीतसे वरी ब्राह्मणांचे चरण तीर्थ प्राशितसे तेची स्वयं शरीरा लावितसे ते तीर्थ गंगोदकेसी ऐसा नेम एक मासवरी पूर्ण आचरला तो शूद्र जानतव नवल झाले ते चिक्षण मास गणना संपूर्ण होता तयाचा कुष्ठ जाऊनी पाये शरीर झाले दिव्य देह मनाचो जमानित आहे म्हणे नवल काय झाले या व्याधीमुळे बहुत द्रव्य वेचले परिमित परिव्याधी नवे शांत तो स्नानेच निपात झाला चमत्कार पाहुनी अद्भुत मग तेथेची बैसला आहेत माग हर्षभरित होऊन तेथे उद्यापनात ते करीतसे शूद्राला कुष्ठरोग झाला होता. तर हा कुष्ठरोग बरा होण्यासाठी त्यांनी बरेच पैसे खर्च केले. ही व्याधी जाण्यासाठी बरीच औषधे त्यांनी घेतली, मात्र त्याचा रोग काही बरा झाला नाही. पवित्र मल मासामध्ये तो ब्राह्मणासोबत तीर्थस्नानाला गेला. त्या ठिकाणी त्याने पवित्र नदीमध्ये गंगेमध्ये तीर्थस्नान केलं. सोबत तो ब्राह्मणांची सेवा करू लागला. तो ब्राह्मणासोबत स्नान करत असे. ब्राह्मणांच्या चरणाचे जे तीर्थ आहे हे तीर्थ तो प्राशन करत असे. तेच आपल्या शरीराला औषध म्हणून लावत असे. संपूर्ण महिनाभर अधिक मासामध्ये त्याने नित्य नियमाने गंगा स्नान केलं, ब्राह्मणाची अशी सेवा केली. त्यामुळे त्यामुळे त्याचा कुष्ठरोग बरा झाला. शूद्राला स्वतः देखील आश्चर्य वाटले आणि मग त्याने अधिक मासामध्ये
केलेल्या पुण्यकर्माचंच उद्यापन करायचं ठरवलं. ब्राह्मण संतर्पण यथाविधी घृत पचित अन्न संपादने नाना स्नानदा दानाची विधी विप्राकर अर्पित त्रिनिदशक अपोप करुण घृतपाक तो कश्यपात्री निक्षेपून देख देख वायन देत विपरीते सजेशी ते वर्तवून देतसे दान भावे जनार्दन स्मरुनी ऐसे उद्यापन करुणी उल्हासेसी राहिला त्यास ठाया नित्य स्मरुनी केशवराया स्नानसारी गंगोदकी समूळ पापलेश झडला आणि कुष्ठही समूळ गेला तो समीप काळ पातला विप्र देखता ते तया ते यथाविधी त्याने अधिक मासाच्या सेवेचे उद्यापन केलं आणि ब्राह्मणांना यथाशक्ती दान केलं. काश्य पात्रामध्ये तांब्याच्या पात्रामध्ये शुद्ध तुपाचं त्याने दान केलं. अपूपवान दिलं. यथाशक्ती दक्षिणा देऊन ब्राह्मणांना संतुष्ट केलं. त्याने त्याचं मन तीर्थक्षेत्री रमवलं. तो तेथेच राहून अशा पद्धतीने तीर्थस्नान करू लागला. भगवान विष्णूंची सेवा करू लागला, ज्यामुळे त्यांच्या पापाचा नाश झाला. आणि एक दिवस स्वर्गलोकातून एक विमान आलं. विष्णुदूत त्याला स्वर्गलोकी विमानातून घेऊन गेले. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, अशा प्रकारे अधिक मासामध्ये जर आपण तीर्थ स्नान केलं आणि शक्य होईल तेवढं विप्रसेवा म्हणजेच ब्राह्मणाची सेवा केली तर आपल्याला वैकुंठ लोक प्राप्त होते. श्री भगवान पुरुषोत्तम यांच्या कृपेने सर्व काही प्रकारची सुख संपत्ती संतती राजयोग सुख शांती प्राप्ती होते. कोटी पापांचा क्षय करून करून काया कष्ट विली तीर्थ सेवनी ऐसे पुण्य आचरुनी पावला निर्वाणी मोक्षाते आधी अर्पावे मग पावावे जैसे द्यावे तैसे घ्यावे शरीर कष्ट भोगावे मग पावावे सुखाते जैसे व्यवहारी देता धन अथवा सवाईच धान्य ते व्याजासहित येत परतवण तेवी जाण हे गोष्टी भक्ती भावे अर्पिता अडका मी कदान घेई फुका अवश्य झालो भावा एक स्वपदी ते निका तया ते ऐसे पुरुषोत्तम बोलिलो ती लक्ष्मीने अकर्णिले तोची पुन्हा श्रोतया करीतला प्राकृत भाष्य करून आपण देखील अधिक मासामध्ये तीर्थस्नान जप नामस्मरण अवश्य करा. नाही शक्य झालं तर रोज स्नान तरी करा. भगवान पुरुषोत्तम यांचे स्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय या मंत्राचे मनोमन स्मरण करा, पठन करा. आपल्या जवळ कुठेही ब्राह्मणदेव असतील त्यांना यथोचित मान सन्मान त्यांचा करा. त्यांना दक्षिणा द्या. अधिक मासामध्ये भगवान पुरुषोत्तम यांचे स्मरण करून ब्राह्मणांना दान द्यावं. घडेल तेवढी विप्रसेवा अवश्य करा. आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. इति श्री स्वस्ती श्री मलमास महात्म्य ग्रंथ पुराणीचे समंत मनोरसुत विरचित 21वा अध्याय गौडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.